आहाहा! काय चव आहे रगडा चाटची, खतरनाक बरं का. पावसाच्या सरी आणि गरमागरम असा घरच्या घरी बनवलेला रगडा चाट. एक नंबर कॉम्बिनेशन आहे बरं का. चला मग रेसिपी पाहूया आपण. सर्वात अगोदर रगडा चाटसाठी आहे ना पांढरे वाटाणे लागणार आहेत. अगदी रात्रभर भिजवून घेतलेले आहेत बरं का हे वाटाणे. आता कुकरमध्ये टाकूया आणि त्यासोबतच यामध्ये टाकणार आहे अगदी 2 बटाटे. त्यावरची साल काढून घेतलेली आहे. शिजल इथपर्यंत पाणी टाकलेलं आहे. कुकरचं झाकण लावूया आणि अगदी 7 ते 8 शिट्टी करून घेऊया. 7 ते 8 शिट्टीमध्ये आहे ना खूप छान असा वाटाणा आहे ना शिजला जाईल. अगदी मऊसूद आणि मऊसूदच वाटाणा शिजला पाहिजे बरं का. जरा कुकरच्या आहे ना जास्तीच्या शिट्ट्या होऊ द्या, कारण हा जो पांढरा वाटाणा आहे ना तो शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो. आणि पाहू शकता झाकण खोलल्यानंतर आहे ना मस्त असा वाटाणा जो आहे ना तो शिजलेला आहे. यानंतर आता हा वाटाणा आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे. तर स्मॅशरच्या साह्यानं असा वाटाणा जो आहे ना तो अगदी रगडून घेते, पूर्ण असा स्मॅश करून घेते. त्यामध्ये अगदी थोडे थोडे वाटाणे जर राहिले ना तरी चालतं. आणि पाहू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण वाटाणा आहे ना स्मॅश करून घेतलेला आहे. आता यामध्ये पाणी टाकायचं आहे. खूप काहीसं पण टाकू नका. हे मिश्रण मध्यम घट्टसर हवं इतकंच पाणी टाका. यानंतर हे मिश्रण आपण एका कढईमध्ये टाकणार आहोत आणि गरम करायला ठेवणार आहोत. गॅसची फ्लेम आहे ना कमीच असू द्या. आता या मिश्रणामध्ये मसाले टाकून घेऊया. हळद पावडर, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला थोडासा आणि लाल तिखट. लाल तिखट टाकायचं असेल तर टाका, नाही टाकलं तरी स्किप केलं तरीसुद्धा चालतं. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सर्व मसाले असं मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे, मिसळून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये जाणार आहे आणखीन चव येण्यासाठी म्हणून एक अर्धा लिंबू पिळून ह्या मिश्रणामध्ये टाकून घेते आणि परत एकदा मिक्स करते. आणि हा रगडा 3 ते 4 मिनिटासाठी कमी गॅसवरती आहे ना अगदी घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. एकही थेंब तेलाचा वापर न करता हा रगडा मात्र तयार झालेला आहे. चाटवरती टाकण्यासाठी बारीक चिरलेला कांदा, हिरवी चटणी, चिंच आणि गुळाचं पाणी म्हणजेच आंबट गोड पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खूप सारी बारीक शेव असं काहीसं घेतलेलं आहे. आता बनवायला घेऊया रगडा चाट. त्यासाठी रगड्याचं मिश्रण प्लेटमध्ये टाकलेलं आहे. अगदी 2 पळी इतकं होईल. त्यासोबतच यावरती टाकायचं आहे कांदा, कोथिंबीर, बारीक शेव, चाट मसाला, हिरवी चटणी, आंबट गोड चटणी, जसे तुम्हाला हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. आणि अगदी घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल एकदम बाहेरच्यासारखी चव असणारी ही रगडा चाट खरंच भन्नाट आहे बरं का. आणि बनवण्याचं सुद्धा काहीच झंझट नाही आहे. अगदी खूप साध्या सोप्या पद्धतीने हा रगडा चाट आहे ना बनला जातो. आणि चवसुद्धा खरंच बाहेर जसा भेटतो ना रगडा चाट सेम त्यासारखीच आहे. आणि पाहू शकता अगदी दिसायलासुद्धा सुरेख आहे. तर मग तुम्हीसुद्धा घरच्या घरी अगदी स्ट्रीट स्टाईल सारखं हे रगडा चाट बनवा आणि तुमच्या घरच्यांनासुद्धा खुश करा. लहान मुलं तर आहे ना आवडीने खातील बरं का, एवढं जबरदस्त आहे. आणि मस्त असं रगडा चाटचं प्लेट आहे ना तयार आहे. तर मग तुम्ही कधी येताय खायला आणि तुम्ही कधी बनवताय अशा पद्धतीने. आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आहे ना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.